आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। त्यानुसार ठाकरे गटाकडून बीएमसी निवडणुकीसाठी उमेदवारी देताना ज्येष्ठ नगरसेवकांच्या ऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार। सूत्रांच्या माहितीनुसार आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्ष नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य देणार आहे, तर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाहीये। यामुळे ठाकरेंच्या पक्षात प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नगरसेवक नाराज झाल्यास ते वेगळी भूमिका घेऊ शकतात। त्यामुळे आता या संभाव्य निर्णयाचे ठाकरे गटात काय पडसाद उमटणार याकडे सगळ्यांच्या नजर आहे। मुंबई मनपा निवडणुकीमध्ये 70% नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना यंदा उमेदवारी मिळणार नाही। ठाकरे त्यामुळे भाकरी फिरवणार असं सध्या पाहायला मिळते। माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार दिला जाणार। नव्या पिढीला संधी देऊन पक्षामध्ये तरुण नेतृत्वाचा सहभाग वाढवला जाणार आहे। प्रत्येक वॉर्डात शिवसेना ठाकरे आणि मनसेची ताकद आणि प्रभाव पाहून जागा वाटप केले जाईल। हा डाव कोणाचा आहे? हा डाव सत्ताधारींचाच आहे की चांगल्या चेहऱ्यांना बाद करायचे आणि मग नवीन चेहऱ्यांमध्ये धुडगूस घालायचा। कारण नवीन चेहरे नक्की झाले पाहिजे, पण कुठे हे पळकुटे गेलेत ना निघून, त्यांच्या जागेवर घेऊया आपण नवीन चेहरे। कारण याचा मेळ तर घालावा लागेल। कारण कायदा कानून कुठली महानगरपालिका एका गेल्या पहिल्या टर्ममध्ये कळत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। काही महत्त्व नाही। जे पक्षप्रमुख निर्णय घेतील त्या पक्षप्रमुखाच्या निर्णयाला सर्वोत्तम मान्यता राहील। कारण आता बगावत करणारे नगरसेवक निघून गेलेले आहेत।